जय महाराष्ट्र. मी ॲडव्होकेट नदीम खान. आज मी तुमच्यासमोर एक खास उपक्रम घेऊन आलो आहे. NDPS ॲक्ट लेक्चर सिरीज. हा प्रवास फक्त कायदा शिकण्यासाठी नाही, तर नीट समजून घेण्यासाठी आहे. आपण सगळ्यांनी NDPS ॲक्टचं नाव ऐकलं असेलच. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस ॲक्ट 1985. हा कायदा खूप कठोर आहे, पण त्याचबरोबर खूप गुंतागुंतीचा आहे. अनेकदा वकील, कायद्याचे विद्यार्थी आणि एन्फोर्समेंट ऑफिसर्ससुद्धा यामध्ये गोंधळून जातात. कोणत्या कलमानुसार अटक योग्य आहे, जामिनाचा हक्क आहे की नाही, तपासाची प्रक्रिया कशी करावी, न्यायालयाने कोणते नियम काटेकोरपणे पाळायला हवेत, अशा शेकडो प्रश्नांची उत्तरं शोधताना आपण थकलो, गोंधळलो आणि कधी चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवला. म्हणूनच मी हा उपक्रम सुरू केला आहे, NDPS ॲक्ट लेक्चर सिरीज. या मालिकेत मी तुम्हाला मराठीत NDPS कायदा समजावून सांगणार आहे. कलमानुसार, उदाहरणांसह व्यवहारात नेहमी विचारले जाणारे प्रश्न घेऊन आपण शिकणार आहोत. ही सिरीज खास कोणासाठी आहे? वकील जे कोर्टात NDPS ॲक्टचे खटले लढवत आहेत, कायद्याचे विद्यार्थी जे भविष्यात हा विषय हाताळणार आहेत, आणि एन्फोर्समेंट ऑफिसर्स ज्यांना तपास व कायदेशीर प्रक्रिया समजून घ्यायची आहे. माझा उद्देश एकच आहे, योग्य माहिती पोहोचवणे, जागरूकता निर्माण करणे आणि सर्वांनी मिळून न्यायव्यवस्थेला सक्षम बनवणे. मित्रांनो, एक गोष्ट मात्र आधीच स्पष्ट सांगतो, मी सुद्धा एक माणूस आहे. कधी चुका होऊ शकतात. जर तुम्हाला कुठे चूक आढळली तर मला नक्की कळवा, म्हणजे मी पुढच्या भागात सुधारणा करू शकेन. आणखी एक छोटासा डिस्क्लेमर, मी ना प्रोफेशनल यूट्यूबर आहे, ना कुठला आर्टिस्ट, फक्त एक वकील आहे आणि माझ्याकडे जे ज्ञान आहे ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. त्यामुळे कृपया करून माझ्या सादरीकरणातील त्रुटीकडे दुर्लक्ष करून मुख्य मुद्द्यांवर लक्ष द्या. म्हणून मित्रांनो, या प्रवासात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर चला सुरुवात करूया NDPS ॲक्ट लेक्चर सिरीज. तुमचा ॲडव्होकेट नदीम खानसोबत. आणि शेवटी लक्षात ठेवा, ज्ञान मिळालं की न्याय मिळतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.